नमस्कार मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ऐसे व्हिडिओजमध्ये। माझं नाव आहे सतीश। आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल। मित्रांनो, हा व्हिडिओ आहे ट्रॅव्हलिंग व्हिडिओ मुंबई टू अलिबाग आणि त्यांच्यानंतर मग पुढे मुरुड रोडवर गाव आहे, तिथपर्यंत मी जाणार आहे। पण खूप 2-3 वर्षांनी मी बोटीने प्रवास करतो आहे आणि बोटीने प्रवास करायला एकदम मजा येते। समुद्र, त्याच्यानंतर मग आता या सीझनला, थंडीच्या सीझनला समुद्र पक्षी असतात, तेही बघायला मजा वाटते। तर या पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मुंबई टू अलिबागचा प्रवास दाखवणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आपण ट्रॅव्हल करणार आहोत लोकल ट्रेन येत आहे। मित्रांनो, आलेलो आहे मित्रांनो बाहेर आलेलो आहे चर्चगेट स्टेशनच्या। तर आता आपल्याला तिकडून टॅक्सी पकडायची आहे। मित्रांनो, गेटवेला जायला बस आपण घेतलेली आहे। टॅक्सी होती पण बसचा प्रवास बघूया, AC आहे। गेटवेला आपल्याला त्या दिशेने जायचं। पहिले तिकीट काढूया बोटशी मांडवापर्यंत, मग तिथून अलिबाग। मित्रांनो, पोचलेलो आहे गेटवेला। तर मित्रांनो, जसं मी बोललो, पोचलो गेटवेला। तर इथून आपल्याला मांडवाला जायला लागेल बोटीने, आणि मग तिथून बस असेल आपल्याला। आणि समुद्राचा प्रवास एकदम जबरदस्त जे आपल्याला दृश्य बघायला भेटणार आहेत। चला अजंता। तर इथून आपल्याला तिकीट घ्यावं लागेल। मांडवा किती? आपली तिकीट काढलेली आहे, ही बोट आहे। थोडा ट्रॅव्हलिंग सुरू होणार। तर इथून एक 1.25 घंट्याचा प्रवास आहे मांडवापर्यंत। मग तिथून बस असेल अलिबागला। सुंदर असा समुद्र मुंबईचा, सुंदर नजारा आहे। पब्लिक ऑलमोस्ट फुल होते। थोड्याच वेळात आपली बोट सुरू होईल। बोट चालू झालेली आहे। मुंबई सिटी टेबलवाले सगळे ओळखीचे झाले, त्याचे व्हिडिओ दाखवतो। मला सगळे आपण असतोच काय दोस्ती गाडीच आहे घरच्यांना माहित होतं काय चाललंय। कोणी का नाही बोट आहे। सुंदर असा हा दृश्य आहे। पक्षी, समुद्र पक्षी थंडीच्या वेळीच असतात। मित्रांनो, ऑलमोस्ट 1 तास आम्हाला लागलेला आहे। अजंता बोटमध्ये आहे आणि ह्यातून तुम्ही ट्रॅव्हल केलात तर गेटवे टू मांडवा 170 रुपये, थेट अलिबागपर्यंत बस सर्व्हिस फ्री आहे। ऑलमोस्ट 10 मिनिटावर आता मांडवावर उतरणार। बोटीने जाणार।
भाऊजी भी अरे ही आपली बोट आहे, ही आपली बोट आहे आणि इथून आपल्याला पळावं लागेल कारण बसमध्ये सीट्स भेटत नाही, तर लवकर गेलो तर नाही स्टँडिंग जावं लागेल. सागरी मंडळ मित्रांनो आपल्याला आहे का ते गाडी इसका वॉश ले लेना ते जे आहे जाऊया गाडी. तर आता आपण मांडवा जेट्टीवर आहोत. इथून उतरून आता बस पकडायची, पळत आहेत, पळावं लागेल नाही तर बसमध्ये जागा नाही भेटणार. तर असा आहे हा मांडवा जेट्टीचा परिसर. बस वाटतं आत्ता झाली ते बघा, अशा लाईनीत उभं राहावं लागेल आपल्याला. तर आपली बसची लागत आहे. आता या बसने आपल्याला अर्धा तास लागेल अलिबागला पोहोचायला. फ्री बस सर्विस आहे. आता लॉन्चमधून बसमध्ये बसचा प्रवास असणार आहे. फ्री चार्ज आहे. लॉन्चच्या तिकीटबरोबर जायला असतात पैसे. मित्रांनो उतरलेलं आहे बसमध्ये. अजंताची बस आहे, अलिबागला आता. आता इथून आम्हाला शेअर रिक्षा करावं लागेल, मग तिथून परत शेअर रिक्षा आहे पुढे. तर असा हा प्रवास झालेला आहे. लॉन्च, मग बस आणि आता परत रिक्षा. ही आहे अलिबाग सिटी रहदारी. तर आता आपण इथून टॅक्सी किंवा रिक्षा पकडणार आहोत ते रेवदंड्यापर्यंत. रेवदंड्यावरून परत रिक्षा पण आता पोचलेलो आहोत रेवदंडा मार्केट. पार नाक्यावर आलो आहे. पार नाका मित्रांनो आत्ता उतरलेलो आहे रेवदंड्याला. टॅक्सी होती, आता ह्या रिक्षातून बोरलीपर्यंत आहे, मग परत तिकडून आम्हाला दुसरी रिक्षा करावी लागणार आहे. आता मी रेवदंड्याला आहे. रेवदंड्याचा तर अजून आपल्याला लागणार आहे इथून अर्धा ते पाऊण तास. ते हॉटेल. मित्रांनो पोचलेलो आहे आता बोरलीला. उजेड बरोबर नसेल. तर आहे बोरलीचा मार्केट. तर मित्रांनो असा होता हा ट्रॅव्हलिंग व्हिडिओ मुंबई टू अलिबाग. खूप वर्षांनी मी बोटीने प्रवास केलेला आहे. बोटीने प्रवास करायला खूप मजा आली. या व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघणारच आहात. हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.